राणी, माझ्या आयुष्यातलं एक मोठं टेन्शन कमी होण्याचे चान्सेस आले. कसला रे? अगं मला इंटरव्ह्यूचा कॉल आलाय. काय म्हणतोय? हो ना. पण म्हटलं पगार किती मिळेल? बस ना जरा, डायरेक्ट पगारावरच घसरते. सांग सांग. पगार म्हणजे बघ जवळ 1000 तरी मिळेल. बस फक्त 1000च? सुरुवातीला तुला किती पाहिजे मग? पण नंतर वाढेल ना? अर्थातच. बरं मला सांग की तू उद्या इंटरव्ह्यूला शर्ट कोणता घालणार आहेस? शर्ट पिवळा. म्हणे पिवळा. वाटलंच होतं मला. काय झालं? अरे का काय? तुझा तो अनलकी शर्ट आहे. का? तुला आठवतंय आपण खेल मी पिक्चर बघायला गेलो होतो. ऋषी कपूर, नीतू सिंग. हा. काय एक गाणी, काय एक सीन. होय. तेव्हा आपल्याला पिक्चरची तिकीटच मिळाली नव्हती. हा. अच्छा म्हणून तो आणला की. होय मग काय? मग शर्ट घालू? हा? शर्ट घालू? कुठला घालू? तो पिंक शर्ट आहे ना तो घाल. का काय गेले? तुला आठवत नाही? तू जेव्हा पहिल्यांदा होकार दिला होतास ना तो पिंक शर्ट घातला होतास. तो शर्ट मी का घातला? हे नाही. अच्छा तू मला एक गोष्ट सांग, तू शर्टाकडे बघून हो म्हणालीस मला का माझ्याकडे बघून हो म्हणालीस? पिंक शर्टातल्या तुझ्याकडे बघून. होय. आणि मी सुद्धा उद्या पिंक साडीच नेसणार आहे. अच्छा म्हणजे तू पिंक साडी नेसणार आणि मी पिंक शर्ट घालायचा, म्हणजे मी इंटरव्ह्यूला पास होईन असं तुला म्हणायचं? म्हणजे काय? कसं होणार आहे शपथ. एक आनंदाची बातमी सांगितली तर काय देशील? मी काय देणार? चहाची बिलं सुद्धा तूच भरतेस. हो पण सगळे पैसे वसूल करून घेणार आहे मी, अगदी व्याजासकट. बापरे, व्याजासकट मुद्दल फेडायचं म्हणजे मला स्वतःचा लिलाव करायला लागेल. चालेल, मीच विकत घेईन तुला. रिअली? जोक सपाट. आमच्या शाळेतले एक शिक्षक 6 महिन्यासाठी रजेवर गेलेत. तातडीने जागा भरायचे. मी फादरशी बोलले, उद्यापासून तू बेकार नाहीयेस, निदान 6 महिने तरी. मेरी तुझे आभार कसे मानावे तेच मला. पुरे चहा पी, थंड होतोय तो. आप्पा कुठे घरात दिसत नाहीत? ते स्वामींबरोबर गेलेत फिरायला. या आनंदचं एक बरं झालं, काय? टेम्पररी का होईना पण त्याला नोकरी मिळाली. मन तेवढंच गुंतून राहील, नाहीतर रिकामं मन म्हणजे सैतानाचं घर. राणी कुठे गेली? बसली असेल तिच्या खोलीत वाचत काहीतरी. एक मिनिट. आणि इकडे बापरे बाबा. ए थांब, मी मदत करतो. थांब. रघुनाथ, हे रघुनाथ, अरे काय करतोयस? घरात लपून काय बसलेस? लवकर बाहेर ये, बाहेर आली. काय झालं एवढं बोंबलायला? वा 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 वा, चांगले पान फेडलेस बाबा मैत्रीचे. अरे इतका पाताळ यंत्रे असतील असं वाटलं नव्हतं मला. काय झालंय? काय बॉम्ब बिम फुटलाय? काय बॉम्ब फुटलाय? अरे हे वाच ना, हे वाच आणि मग विचार. तुझ्या लेकीन लिहिलं हे माझ्या पोराला, आणि माझ्या घरावर दरोडा टाकायला निघाले ती. अरे लेकीचं लग्न करण्याची ऐपत नाही तर हे धंदे शिकवतोस काय तिला? तोंड सांभाळून बोल गरुड. कुणाला सांगतोस तू तोंड सांभाळायला? कुणाला सांगतोस? अरे माझं घर पेटवायला निघालंय तुझी पोरगी, तिला काय ते शिकव. अरे जीवलं का? माझ्या पोराला लिहिते. माझा पोरगा काय रस्त्यावर पडलाय काय? अरे लाख मोलाचा ऐवज आहे तो. मग तिजोरीत नेऊन ठेव त्याला. कुणाला सांगतोस? हे तुझ्या लेकीला जाऊन शिकव आधी. अहो भाऊजी, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते आत येऊन बोला ना. अहो उगाच बाहेर तमाशा कशाला? तमाशा मी करतोय तमाशा. तुमच्या लेकीला जाऊन सांगा हे सगळं. हे बघ, यापुढे माझ्या मुलाकडे तुझ्या मुलींनी ढुंकून सुद्धा पाहता कामा नये. हा, राणी,
तू लिहिलंस? कुणी सांगितलं तुला उद्योग करायला? तुम्ही जरा शांत व्हा भाऊ. राणी, हे काय चाललंय सगळं? माझं सिद्धार्थवर प्रेम आहे आणि त्याचंही आहे. आम्ही दोघेही लग्न करणार आहोत. लग्न करणार म्हणे. तो कावळा आता काय घाण करून गेला बघितलंस ना? अब्रू वेशीवर टांगली माझी. तुम्ही उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. काही आबरू गेलेली नाहीये. निघेल यातनं काहीतरी मार्ग. तू त्यातनं मार्ग काढ. अतिशय जहाल विषय आहे. याचा अर्थ मी काय समजायचा? अर्थ उघड आहे. हा ग्लास एकतर तुम्ही तरी संपवायचा किंवा मी तरी संपवीन. अरे तू काय बोलतोस? तुला काही सांगतो. मुद्दा नंबर 1, 50,000 रुपये हुंडा. नाही, तुमचा हा मुद्दा मला तत्वतः मान्य आहे. आता कसं शहाण्यासारखं बोललास. आता मी तुला पण हा हुंडा राणीच्या वडिलांकडून न घेता आपण त्यांना द्यायचा. तुझं काय डोकं बिकं फिरलंय काय? मुद्दा नंबर 2, तुमच्या मर्जी विरुद्ध मी राणीशी लग्न केलं तर तुम्ही आत्महत्या कराल अशी मला धमकी दिली आहे. तो विषाचा पेला झटकन उचलायचा आणि पाटकन तोंडाला लावायचा. 10 मिनिटात खेळ खाल्लास. हा एकच पर्याय. अरे कार्ट्या, तू कोण? मुलगा आहेस का कोण आहेस? कोण? अरे प्रत्यक्ष बापाला बाप न म्हणणारा कृतज्ञ मुलगा मी नाहीये. मी अतिशय आज्ञाधारक मुलगा आहे. शाबास. आता कसं उत्तम बोललास. प्रभू रामचंद्रानंतर मीच. तोंडात साखर पडो रे तुझ्या. प्रभू रामचंद्र हे आदर्श पुरुष होते. एक वचनी एक बाणे. वा. हे बघा, राणीला दिलेलं लग्नाचं वचन मी मोडलं ना तर माझ्या पुरुषार्थाला प्रचंड तडा जाईल. मी नपुसक ठरेन. आणि हे जर मला सहन होणार नसेल तर हे विष मीच संपवायला पाहिजे. हा दुसरा पर्याय. अरे अवलक्षणी कार्ट्या, तेव्हा याला जन्माला घालायची काय बुद्धी झाली रे बाबा मला. मुद्दा नंबर 3, या वाटाघाटीतून हा विषाचा पेला मी घ्यायचा असं ठरलं तर मी माझ्या एका मित्राकडे एक बंद पाकिट दिलंय. माझ्या मृत्यूनंतर ते पाकिट तो उघडेल आणि त्यातील पत्र सर्वप्रथम वर्तमानपत्रवाल्याने देईल आणि मग पोलिसात देईल. बापाने हुंडा मागितला म्हणून मी माझ्या प्रेयसी बरोबर लग्न करू शकलो नाही असा मजकूर मी त्यात लिहिलाय. बाबा, हुंडा बळी ठरलेला पहिला पुरुष म्हणून माझा केवढा नावलौकिक होईल. आणि हुंडा मागणारा बाप म्हणून तुम्हाला मात्र तुरुंगात जावं लागेल आजन्म. अरे काय औलाद आहे, काय औलाद आहे. हो अण्णा, त्याला मी कशाला जन्माला घातलं हो. अण्णा, तुम्ही एक चूक केलीत, तुम्ही दुसरी चूक केलीत. अण्णा, हे बाबा, आता तिसरी घोडचूक कशाला करताय? प्रेमानं आम्हाला आशीर्वाद देऊन टाका.